आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजल्या पाहिजेत की देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री बिहारच्या निवडणुकीत ते पूर्ण लक्ष देऊन होते, कारण की निवडणुका आणि प्रचार, कारण की हे प्रचार व्यवस्थेतून निघालेले आहेत, संघाच्या प्रचारक होते ते असं तेच सांगतात. त्यामुळे प्रचार हा त्यांचा महत्त्वाचा भाग आहे. गृहमंत्री ज्या हॉटेलमध्ये बिहारमध्ये थांबले होते पटण्यामध्ये, त्यातले CCTV फुटेजेस कसे त्याला झाकून ठेवले होते हेही आपण देशभरामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे कोणाला ते भेटत होते हा एक प्रश्न त्याच्यामध्ये होता. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की ही घटना परवा रात्री घडली त्या दिवशी प्रधानमंत्री दिल्लीमध्ये होते, पण सकाळीच ते भूटानला चालले गेलेत. म्हणजे आणि भूटानवरून सांगतात की मैं उनको छोडूंगा नहीं. अहो, असे तर तुमचे वाक्य, तुमचे गृहमंत्री असतील, तुमचे संरक्षण मंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, मैं छोडूंगा नहीं. आणि या घटना देशामध्ये होतच चालला, देश असुरक्षित झालेला आहे. आणि देशाचे प्रधानमंत्री ही घटना झाल्यानंतर ते भूटानला सकाळीच कसं जाऊ शकतात? तिथल्या राजाचा वाढदिवस होता, त्या वाढदिवस त्याला आपल्याला मोबाईलवरूनही फोनवरूनही त्यांना शुभेच्छा देता आल्या असत्या. पण देशावर संकट आलं, दिल्लीत आलं, देशाच्या राजधानीत संकट आलं, तरी प्रधानमंत्र्याला त्याची काळजीच नाही. हा खऱ्या अर्थानं देशाच्या जनतेच्या समोरचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. देश असुरक्षित आहे ही भावना आता देशाच्या जनतेच्या समोर निर्माण झालेली आहे.